शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आज ज्या फील्डमध्ये आलेलो आहोत हे आंबेवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्यासोबत आहे सुनील भाऊ पानकडे आणि त्यांचं हे पद्मनाथ फार्म्स आहे जिथं आपण हे ऑटोमेशनचं यंत्रणा बसवली आहे. तर आपण आज स्वतः सुनील भाऊलाच विचारू का त्यांना काय वाटतं आणि त्यांचे काय फायदे झाले, हा निर्णय त्यांनी काय घेतला. बापू आपलं टायमिंग वाचला. मेन मुद्दा म्हणजे टायमिंग एवढा वाचला का आता मी मोबाईलवरती सगळं खतं पितं हे ते काय असं सगळं मोबाईलवरती मी दिवसभरातून नाही, एक 3-4 दिवसातून एकदाच या रूम मध्ये येतो फक्त खत टाकण्यासाठी. असंच बाकी उत्पन्नात आपली भरपूर वाढ झाली. जवळपास 40% उत्पन्न वाढलं आपल्या याच्यामध्ये. पाणी बचत आणि पाणी तर 100% म्हणजे जवळपास 70% पाणी लागलं म्हणजे कमी झालं 30% 20% पाणी लागलं. खताच्या खर्चामध्ये काय बदल झाला? खर्चामध्ये बापू आपले 4 लाखावरून आपण डायरेक्ट 50,000 60,000 असं खर्च आला. मग आता हे जे आपण तुम्ही जो काय खर्च केला असेल तर तुम्हाला काय वाटतं, हा तुमच्या करता खर्च होता की इन्व्हेस्टमेंट होती, काय वाटतं? बाप्पा आपण पहिल्या दिवशी असं केलं तर लेबर हा विषय म्हणजे लेबरपुढे आपण सगळं काही हे झालं. त्याच्यामुळे आपण पहिला निर्णय घेऊन टाकला तर बळीराजेमधून आपण ऑटोमेशनचाच निर्णय घेऊन टाकला. शेतकरी बंधूंनो, आपण आज काय करू की तुम्हाला बऱ्यापैकी कंपनीवाल्यांनी किंवा दुकानदारांनी याबद्दल माहिती दिली असेल ऑटोमेशनची. आपण आज स्वतः सुनील भाऊ कडून त्यांनी जे ऑटोमेशन बसवलेलं याची माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिले बापू हे गोर स्पेअर मॅक्स हे नॅटिव्ह कंपनीचे. याच्यात बापू आपण म्हणजे याच्यात पूर्ण जे काय सिस्टीम असेल, पूर्ण सेन्सर वगैरे काय असेल सगळं इथूनच हालचाल होती बापू याच्यामध्ये. बरं. याचे सगळे टोटल वायर आहे, पूर्ण सेन्सर GPS वगैरे कॉम्प्युटरला त्याचे हे जोडणार, हे सगळं इथूनच तयार होणार बापू. थोडक्यात मेंदू आहे. हा पूर्ण मेंदू येतो. त्याच्यानंतर बापू सगळ्यात पहिले म्हणजे इथून पाणी येतं. इथं 3 फिल्टरचे 3 हे ऑटोमॅटिक फिल्टर साफ होते बापू. बरं. इथून ऑटोमॅटिक साफ होते आणि इथून पुढं पाणी जातं. ऑटोमॅटिक साफ होते म्हणजे नेमकं काय, याला काय आपण टाइम असं दिलं बापू, दर 2 घंट्याला ऑटोमॅटिक 1 मिनिटं प्रत्येक फिल्टर 1 मिनिटं साफ होणार. अच्छा. दर 2 घंट्याला. दुसरी गोष्ट आपलं प्लॉट आपला जर 65,000 लिटरचा प्लॉट आहे, सॉरी 30,000 लिटरचा प्लॉट आहे, तर आपलं मोटर मारती 45,000 लिटर. राहिलेलं पाणी 15,000 लिटर पाणी ऑटोमॅटिकली वापरत जातं. त्याच्यानंतर पाणी पुढे येतं बापू. त्याच्यातून राहिलेलं कचरा येते हे फिल्टर मध्ये येऊन गुंततो. तर आजपर्यंत बापू आपलं 1 वर्ष झालं कम्प्लीट. 1 वर्षात अजून फिल्टर साफ नाही केले आपण, म्हणजे जामच होत नाही. दर 2 घंट्याला ऑटोमॅटिक फिल्टर साफ होते. हे ओव्हर झाल्यानंतर तिकडे पाणी घाण येत राहते, तर ते ऑलरेडीच तिकडे साफ होऊन जाते. त्याच्यानंतर ज्यावेळेस 3 फिल्टर साफ होते त्यावेळेस याचं प्रेशर सेन्सिटिव्ह वाल म्हणते याला, पाणी वापिस येऊ नये म्हणून हे त्याला मेंटेन करतो. अच्छा. असं. आणि त्याच्यानंतर मग बापू हे मीटर कॉक आहे. समजा आपला 30,000 लिटरचा प्लॉट आहे, 20,000 लिटरचा प्लॉट आहे, तर इथून पूर्ण काउंटच होऊन पाणी जाणार पुढे. अच्छा. हा असं वॉटर मीटर आहे पूर्ण कॉम्प्युटरला आपल्याला माहिती देतो किती लिटर चाललं काय चाललं. त्याच्यानंतर बापू हे फर्टिकिट आहे आपल्यावाली. तर ही फर्टिकिट अशी बापू ही पाणी उलटी घेते, सुईची नाही घेत बापू. तर आता इकडून पाणी उडल ना तर हे त्या साईडना घेऊन असं घेऊन म्हणजे इकडून खत घेऊन उजून इकडून सोडते. आणि इथं ECPH कंटिन्यू डेली अपडेट होत चालतं. याचे फायदे का असं पीएच मेंटेन करतो, पूर्ण पीएच आणि ESC मेंटेन करूनच पाणी पुढे जातं. असं ESC हे करतो तो मॉनिटर करतो फक्त. आणि पीएच टाकीमधून 1 नंबर टाकीमधून पाणी घेतं. म्हणजे कंटिन्यू पाणी घेतं, कंटिन्यू पाणी देतं, असं डेली चालूच असतो. चालूच राहतं. त्याच्यानंतर हे कॉक मध्ये पाणी हे सगळं याच्यातून हे देऊन हे करून कॉम्प्युटर मधून आपण ज्यावेळेस प्रोग्राम देऊ 1 नंबरला 2 नंबरला, त्याच्यानंतर आपलं हे जे हॉल आहे त्या नंबरला त्याच प्लॉटला पाणी जाणार. अच्छा. आता हे किती क्षेत्र आहे तुमचं इथं? इथं आपलं 8 एकरवरती बापू हे. तर विषय असा आहे, समजा एका प्लॉटला पाणी जाणार असेल तर याला फर्टिकिट मधून आपण जर प्रोग्राम मधून जर खताच्या टाकीमधून जर कधी 10 लिटरचं खत 10 लिटर पाणी वरच सांगितलं त्याला, तर 10 लिटर पाणी त्याच्यातून याच्यातच जाणार ह्या प्लॉटला. अच्छा. सगळ्याला असं खत 10 लिटर जाणार. 10 लिटर त्या प्रोग्राम दिल्यानंतर त्याच प्लॉटला खत तेवढंच जाणार. आणि सेन्सर मधून जर त्यानं सांगितलं हे सेन्सर एवढं पाय मावचर आलं एवढं हे आलं, ते ऑटोमॅटिकली बी खत घेऊन टाकतं, ऑटोमॅटिकली बी देऊन टाकतं. आता हे काय सांगू शकतो बापू? याच्यामध्ये आपण काय केलं, जे पीएच मेंटेन करण्यासाठी याच्यात ऍसिड वापरतो आपण 1 नंबर टाकीमध्ये. हे बाकीच्या टाक्यामध्ये आपण इथे 0,58,18 मावल्यावर म्हणजे ऑर्गॅनिक जे आपलं जे काय खत सोडायचं असं
हे त्याच्यात 13,045 म्हणजे हे जे पुढलं टाके आहे, आता आपल्याला जे पाहिजे, आता जे उद्या कांदे लावायचे, उद्या काय पीक घ्यायचे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण ते त्या पद्धतीने त्याचं ते खत टाकणार आणि एका टाकीला 25 किलोची बॅग लागतो वॉटर सोल्युबल मध्ये. बरं असं. आणि हे जे आहेत, हे काय बापू हे पाणी ह्या टाकीतून ह्याचं कॉक आहे. हे कॉक आपल्याला 10 लिटर पाणी घ्यायचं की 20 लिटर पाणी घ्यायचं, हे कॉक ठरवितो. कॉम्प्युटर ते याला कमांड देणार, याच्यातून मग ते पाणी फिल्टर होऊन फिल्टर होऊन पुढे पास होणार. अच्छा. आणि त्याच्यानंतरच हिंचीकडे जाणार. बरं. आणि आपली हिंचीर बापू एका तासाला 400 लिटर पाणी उडीती. तिथं काय ते कॉम्प्युटर मध्ये काय तर कॉम्प्युटर मध्ये बापू आपण इथूनच सगळे प्रोग्राम वगैरे या पॅनल बॉक्सला इथून ह्या प्रोग्राम मधूनच हे बघायचंय का? केलं चाल बापू. आपण हे पॅनल बॉक्स तयार केलेला आहे म्हणजे याचा असा फायदा बापू, प्रत्येक स्टार्टर सेपरेट आहे, ब्लोअरचं सेपरेट आहे, तिथून त्याचे वायर आले, कमांड दिलेली, तर तीच मोटर चालू होणार ऑटोमॅटिकली. पूर्ण बापू लाईनीच काही मागे पूर्ण फॉल्ट झाला, काही जरा अडचण आली, ऑटोमॅटिकली ट्रिप होऊन जाते. आज 1 वर्षामध्ये आपल्याला एकही रुपया खर्च नाही आला बापू. म्हणजे एकही वायर तापलं नाही, एकही काही असं काही प्रॉब्लेमच येत नाही. आणि जे काही प्रॉब्लेम येईल ना ते लगेच डायरेक्ट बापू आपल्या कॉम्प्युटर मध्ये इथं दाखवतो बापू. ते याच्यामध्ये इथे लॉक पडते बापू, म्हणजे फ्यूज जाणार आहे, काय प्रॉब्लेम झाला, आता काय प्रॉब्लेम इथे हे सगळं सांगतं. इथं खाली येतं, आता प्रॉब्लेम नाही म्हणून काहीच येणार नाही. असं मेन स्क्रीनवर घ्या बरं. 1 मिनिट. हे काय? हे बापू 7 टाके आपल्यावाल्या. ह्या प्लॉट आहे आपल्याला, समजा हे 7 टाके आहे. या टाकीतून आता ह्या प्लॉटला जाणार होतं म्हणजे 1855 लिटर पाणी जाणार होतं ह्या प्लॉट खतामधून. याचे खत आपलं माऊली ऑर्गॅनिकचं आपण जास्त कमी खत पाणी सोडवलं ना त्याचं शेणखताचं, तर ते ह्या टाकीमधून जाणार. आता किती गेलं? 568 लिटरच पाणी गेलेलं आहे त्या प्लॉटला. आणि असे प्रोग्राम आपण सेट करतो आपण. ही मोटर आहे, 2 मोटर आहे, हे CPH आहे. आणि इथं असे प्रोग्राम तयार केले बापू आपण. आता हे शुगरचं प्लॉट आहे, हे कॉटनचे प्लॉट आहे. मला एकच सांगा की हे तुम्हाला आधी येत होतं का? नाही हे येत नव्हतं बापू. आपल्याला माऊस पण धरता येतो. आपण बरोबर जे म्हणजे युट्यूब वरती बळीराजा ॲग्रोनं जे ट्रेनिंग दिली, शेतकरी बंधूंनो, यांना सुरुवातीला तुम्ही बघू आपण असे प्लॉट तयार केले. कसं करायचं हे माहित नव्हतं. आज ते सगळा प्रोग्राम स्वतःच्या याच्यावर करतायत बापू. आपण असे प्रोग्राम देतो याच्यामध्ये. हे रात्री 18 वाजून 36 मिनिटांना लाईट येणार, मोटर चालू ऑटोमॅटिक चालू होणार. ते 55,000 लिटर पाणी एका प्लॉटला पाणी देणार आपण. किती प्लॉटला गेलं पाणी, काय सगळं माऊली ऑर्गॅनिक. आता हे आणि डोजिंग हे झालं. आता हे झालं कॉम्प्युटरवर, पण आता इथं तुम्ही येत नाही, मोबाईलवरती. हे मग तुम्ही इथं नसले, कुठे जरी असले तरी काही अडचण नाही. 90% मी मोबाईलवरतीच करतो बापू. अच्छा. 90% पूर्ण मोबाईलवरतीच बापू. आपलं फिल्टर बापू आपल्याला 3 फिल्टर ऑटोमॅटिकली ग्रीन सिग्नल येणार बापू आपल्याला. आणि उजूक इथं 3 म्हणजे किती लिटर पाणी जाणार, काय सगळं मोजून वापरूनच जाणार असं. यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करण्यासाठी, स्वयंचलित यंत्रणा बसवण्यासाठी, ऑटोमेशन बसवण्यासाठी एकदा अवश्य बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेसला भेट द्या.